कैरीचा सीझन सुरू आहे आणि त्यात अगदी हाताला लागतील अशा भरघोस कैऱ्या पाहिल्यानंतर नक्कीच तोंडाला पाणी सुटते। आणि अशा ताज्या कैरीपासून काहीतरी रेसिपी बनवली नाही असं होत नाही। भरपूर लगडलेल्या कैऱ्या अगदी हावरटासारख्या तोडल्या। काही ताज्या कैऱ्या नुसत्याच चिरून मीठ लावून खाल्ल्या, तर काही कैऱ्या वेगवेगळ्या कारणांसाठी वापरात घेतल्या। उन्हाळ्यात थोडंसं आंबट गोड असं खावं वाटतं आणि कैरीच्या अनेक आवडत्या पदार्थांमधला एक पदार्थ म्हणजे साखर आंबा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चालणारा। तर आज मी इथे परफेक्ट चवीची रसाळ चकचकीत अशा साखर आंब्याची रेसिपी शेअर करणार आहे। अतिशय योग्य प्रमाणात व सगळ्या टिप्स सहित आपण ही रेसिपी बघणार आहोत। साखर किती घ्यावी, कैरी कुठली वापरावी, साखर आंबा रसरशीत होण्यासाठी कितपत शिजवावे, या सर्व टिप्स आपण ह्या व्हिडिओत दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी छाया, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। तोडून आणलेल्या सर्व कैऱ्या मी इथे पाण्यात टाकलेल्या आहेत। यापैकी काही कैरीचाच साखर आंबा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर साखर आंबा बनवण्यासाठी आंबट चवीच्या 2च कैऱ्या मी इथे घेतलेल्या आहेत। कैरी जर आंबट असेल तर त्या प्रमाणात साखर घ्यावी। तुम्ही जर तोतापुरी कैरीचा वापर करणार असाल तर साखर जरा कमी लागते। पाण्यात टाकलेल्या कैऱ्या 10 मिनिटांनी स्वच्छ कपड्याने पुसून कोरड्या करून घ्यायच्या आहेत। कैऱ्या पुसता पुसता तुम्ही कोकिळाचा सुमधुर ध्वनीही ऐकत असाल आणि काम करत असताना सकाळच्या ह्या अशा आल्हाददायक वातावरणात कोकिळेचे कुहू कुहू करणे म्हणजे मन अगदी सुखावून जाते, नाही का? तर असो, दोन्ही कैऱ्या मी व्यवस्थित कोरड्या करून घेतलेल्या आहेत आणि साल काढायच्या यंत्राने आपण दोन्ही कैरीची साल काढून घेणार आहोत। दोन्ही कैरीची इथे साल काढून झालेली आहे। आता किसणीच्या मदतीने आपण कैरीचा किस करून घेणार आहोत। कैरीचा किस इथे झालेला आहे। आता हा किस आपण कुठल्याही भांड्याने किंवा वाटीने बुजून घ्यायचा आहे। जर कैरी गावरान असेल किंवा आंबट चवीची असेल तर त्याला लागणारी साखर ही जेवढा किस तेवढी साखर या प्रमाणात घ्यावी। तोतापुरी सारख्या कमी आंबट चवीच्या कैरीला साखरेचे प्रमाण हे कमी घ्यावे। साखरेच्या ऐवजी तुम्ही धाग्यावाले मिश्रीचा किंवा गुळाचाही वापर करू शकता। आता इथे कैरीच्या प्रमाणात मी साखरेचे प्रमाण घेतलेले आहे। कढई गरम करण्यास ठेवलेली आहे। कढई शक्यतो जाड बुडाचीच घ्यावी जेणेकरून किस कढईला चिटकणार नाही। कढईत 2 ते 3 चमचे तूप घातलेले आहे। तूप घातल्याने साखर आंब्याला चकाकी येते। आवडत असल्यास तुपात 2 ते 3 लवंगा व छोटासा दालचिनीचा तुकडा घालू शकतात। मी नाही घातलेला आहे। आता यावर आपल्याला कैरीचा किस घालून मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। किस तुपात परतून घेतल्याने किस छान मऊ होतो। साखर आंबा खाताना सॉफ्ट व जामसारखा आंबट गोड लागतो व लहान थोर सर्वच खाऊ शकतात। साखर आंब्यातील किस वातळ किंवा कडकही होत नाही। कैरीचा किस थोडा मऊ झाला म्हणजे साधारण 7 ते 8 मिनिटं परतून झाल्यावर मोजलेली साखर यात आपण घालणार आहोत। 2.5 वाटी किसासाठी 2.5 वाटी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जर कमी घालायची असेल तर प्रथम 2 वाटी साखर घाला व नंतर चव पाहून तुम्ही पुन्हा त्यात अर्धी वाटी साखर ॲड करू शकतात। साखर घातल्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे आहे। हे सर्व मिश्रण आपण मंद आचेवरच परतणार आहोत। दोन ते 3 मिनिटांनंतर साखर विरघळून साखर आंब्याला छान पाणी सुटायला लागल्याचे दिसत आहे। आवडत असल्यास या स्टेजला तुम्ही केशरच्या काही काड्या घालू शकतात। त्याने साखर आंब्यात स्वादही छान उतरतो आणि रंगही छान येतो। केशर, लवंग, दालचिनी टाकणे हे आपल्या आवडीवर अवलंबून आहे। आता साखर आंब्याला उकळी फुटून साखरेचा पाक तयार होत असल्याचे दिसत आहे। त्यामुळे तयार मिश्रणही छान ट्रान्सपरंट दिसायला लागलेले आहे। आता साखर आंब्याची थोडी चव घेऊन पहा। आवडीप्रमाणे साखरेची गोडी कमी अधिक करू शकतात। माझ्या मते अजून साखर लागणार आहे म्हणून मी उरलेली सर्व साखर यात ॲड केलेली आहे। साखर टाकल्यानंतर मिश्रण परत एकदा छान रटरट शिजू द्या। हा पाक जास्त घट्ट पण शिजवायचा नाही व खूप पातळ पण राहू द्यायचा नाहीये। साखर आंबा टिकवण्याच्या दृष्टीने ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे।
तुम्ही बघू शकता साखर आंब्याला छान फ्लोई अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे। साखर आंबा शिजायला जवळपास 8 ते 10 मिनिटे झालेली आहे। सर्वात शेवटी यात पाव चमचा वेलची पावडर ॲड करायची आहे। वेलची पावडर टाकल्यानंतर 1 मिनिट पुन्हा शिजवून घ्यायचं आहे। 1 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करताना व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे साखर आंबा थोडा सरसरीतच हवा, म्हणजे गार झाल्यानंतर आपल्याला हवा तसा दाटसर तयार होतो। दोन तासानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला हवा तसा साखर आंबा तयार झालेला आहे। आता एका स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत आपण साखर आंबा भरून घेणार आहोत। केशर न टाकताही आपल्या साखर आंब्याला छान रंग आलेला आहे। मस्त रसाळ व चकचकीत साखर आंबा तयार झालेला दिसत आहे। चपाती बरोबर हा साखर आंबा खूप छान लागतो। साखर आंब्यावर वरतून 1 चमचा पातळ तूप घ्यावे, एकदम भन्नाट चव लागते। एकदा नक्की ट्राय करून पहा व कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।